नमस्कार, हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत। आजचा आपला विषय आहे मोफत डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट। या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कल्याणी फाउंडेशन ऑल इंडिया फ्रँचायझीचे हेड देव पाटोळे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी देव सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। देव पाटोळे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास कल्याणी फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट हा प्रोग्राम सध्या गरीब आणि गरजू मुलामुलींसाठी राबवला जातोय। देव पाटोळे हे कल्याणी फाउंडेशनचे ऑल इंडिया फ्रँचायझीचे हेड आहेत, तसंच ते बिझनेस कन्सल्टंट आणि स्कूल मॅनेजमेंटचे कोचही आहेत आणि गेल्या 12 वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांचा कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून अनुभव आहे। आपण ह्या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कल्याणी फाउंडेशन विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत देव पाटोळे सरांकडून लगेचच। सर, पुन्हा एकदा स्वागत आहे। कल्याणी फाउंडेशनच्या माध्यमातून खरं तर हे कोर्सेस राबवले जातात आणि विशेष म्हणजे गरीब आणि गरजू विद्यार्थी यांच्यासाठी हे कोर्सेस राबवले जातात। सगळ्यात अगोदर ह्या उद्देश काय कल्याणी फाउंडेशनचा त्याबद्दल काय सांगाल? कल्याणी फाउंडेशनचा उद्देश म्हणजे की आज जे बेरोजगारी आहे समाजामध्ये किंवा पूर्ण देशभर, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणं, त्याच्याबद्दलचं नॉलेज देणं, त्याचबरोबर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जे रिक्वायर्ड स्किल आहेत ते त्यांच्यामध्ये आत्मसात करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेनिंग देऊन ते मुलं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पाठवले जातात। तसंच कल्याणी फाउंडेशनचा मेन जो हेतू आहे, जसं अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं की यूथ जनरेशन जे आहे, यूथ फोर्स आहे आपल्या देशाचा, आणि म्हटलं जातं हिंदुस्तान ये युवाओं का देश है, म्हणून या भारतामधील सर्व मुलामुलींसाठी एक अनोखा उपक्रम हा हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स आणलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण मुलांना स्पेशली की आत्मनिर्भर भारत ही जे कॉन्सेप्ट आहे त्यांच्या डोक्यामध्ये भरत आहे की जेणेकरून या मुलांनी त्यांची फॅमिली, त्यांचं करिअर आणि त्यांना रिक्वायर्ड स्किल्स जे मार्केटमध्ये लागतात त्याचा त्यांना अनुभव यावा आणि ते आत्मसात करावं। याचा मुख्य हेतू घेऊन अंबोजा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, कल्याणी फाउंडेशन आणि अल्केमिस्ट ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट याच्या माध्यमातून पूर्ण देशभर हा प्रोग्राम राबवला जातो। बरं, अर्थातच तुम्ही आता म्हणाला की 3 फाउंडेशन मिळून कल्याणी फाउंडेशनच्या वतीने हा खरं तर प्रोग्राम राबवला जातोय। हा कोर्स नेमका कुठे करता येऊ शकतो? ही संस्था कुठे आहे त्याविषयी काय सांगाल? कल्याणी फाउंडेशन ही मूळची आहे ते ओडिसाची आहे, ओडिसा भुवनेश्वर। त्याच्यामध्ये माझा जो रोल आहे तो फ्रँचायझी हेड म्हणून आहे आणि मॅनेजमेंट टास्क इम्प्लिमेंट करून घेणं। हा पूर्ण देशभर हा प्रोग्राम चालू आहे, तुमचा नॉर्थ, साऊथ, वेस्ट, ईस्ट सर्व ठिकाणी। त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हा एक पायलट प्रोजेक्ट स्टार्ट केला, ज्याच्यामध्ये जवळजवळ 100च्या आसपास फ्रँचायझी युनिट आहेत जेथे विद्यार्थी जाऊ शकतात। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काय बेनिफिट्स दिले गेलेले आहेत की याच्यामध्ये विद्यार्थ्याचं वय ठेवलेलं आहे आपण 18 ते 32, शिक्षणाची अट दिलेली आहे आपण कमीत कमी 8वी शिक्षण असावं ते ग्रॅज्युएशन। त्यानंतर मुलांना याच्यामध्ये 13 महिन्याचा डिप्लोमा आहे, याच्यामध्ये 1 महिना आहे ते त्यांचं थिअरेटिकल ट्रेनिंग आहे, जे की त्यांच्या तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती आणि त्या स्टेटमध्ये मिळेल। प्रत्येक ठिकाणी आपले फ्रँचायझी हेड आहेत ते त्यांना त्यांच्या सेंटरवरती, इन्स्टिट्यूटवरती ट्रेनिंग देतील। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना दिला जाणारा जो बेनिफिट आहे 12 महिन्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, हे विद्यार्थ्यांना हॉटेल इंडस्ट्रीमध्ये दिले जात आहे। हा हॉटेल इंडस्ट्री स्पॉन्सर्ड प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना 1 महिन्याच्या ट्रेनिंग बरोबरच 12 महिन्याचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स दिला जातो। आणि हे जे विद्यार्थी आहेत की यांना याच्याबरोबर अर्न आणि लर्न अशी स्कीम आहे। शिक्षण घेत असताना रोजगार तर पहिल्या 6 महिन्यामध्ये त्यांना 1,000 रुपये स्टायफंड दिला जातो आणि पुढचे 6 महिने 6,000 गुणुले 6 महिने असे 36, टोटल 42,000 रुपये कल्याणी फाउंडेशन विद्यार्थ्याच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करतात। म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचे विद्यार्थ्याला खच्चीकरण होऊ नये। त्याचबरोबर ते म्हणतात ना, पैसा आला की माणसाचा कॉन्फिडन्स वाढतो। लर्निंग आणि अर्निंग दोन्ही असेल तर एक कदाचित येणारा भविष्य, जे तरुणांचा भविष्य तो कदाचित वेगळा असेल। याचं प्रमुख उद्दिष्टच ठेवून आपण हा प्रोग्राम रन करतोय पूर्ण देशभर।
अगदी. आणि मुळात म्हणजे फार महत्त्वाचे मुद्दे तुम्ही आत्ता ह्या निमित्ताने मांडले. एक तर आत्मनिर्भर, त्याचबरोबर तुम्ही लर्निंग आणि अर्निंग ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश करता या कोर्सच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना देऊ इच्छिता. गरीब आणि गरजू ह्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून खरं तर कल्याणी फाउंडेशन आज कार्यरत आहे. ह्या सगळ्या तिन्ही गोष्टींचा विचार करून आज तुम्ही चांगल्या पद्धतीचे असे हे कोर्सेस खरं तर या विद्यार्थ्यांना देत आहे. ह्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना नेमकं काय शिकवलं जातं, त्याची फी किती असणार आहे, काय नेमके फायदे असणार आहेत, त्याबद्दल काय सांगणार? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आता कोरोनाचा वेळ आहे, कोविड-19चा. गव्हर्नमेंटच्या गाईडलाईननुसार आणि मार्केटची स्थिती परिस्थिती पाहता आपल्याला काही गोष्टी नजरेत आल्या की विद्यार्थी दे आर नॉट एबल टू पे द मनी. मग अशा कोर्समध्ये काय करतोय आपण की विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट हा डिप्लोमा दिला जातोय. कोणतीही फीज आकारली जात नाही. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना फॅसिलिटी तर तुम्हाला मी सांगितल्याच, पण ह्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग हे फ्रँचायझी सेंटरवर तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती दिलं जात आहे. आणि हा पूर्णपणे प्रोग्राम या पद्धतीनं पूर्ण वर्षभर चालवला जाईल. हा याचा मेन टास्क आहे. बरोबर. आणि अर्थातच आता तुम्ही म्हणालात तसं की साधारण कोविड-19चा आता हा काळ सुरू आहे आणि त्या काळाभोवती आपल्याला खरं तर या सगळ्या गोष्टींचा समावेश करून घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं उत्तम शिक्षण द्यायचं आहे. पण त्याचबरोबर हा कोर्स जो आहे त्यासाठी काही कागदपत्र लागणार आहेत, तर ती कागदपत्र नेमकी कोणती असणार आहेत त्याबद्दल काय सांगा? ओके. जसं मी सांगितलं की हा कोर्स डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट आहे. हा 13 महिन्याचा कोर्स आहे. दुसरी गोष्ट, ह्याला जे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही 8वी स्टँडर्ड झालेलं असेल, तुमची 8वी झाली असेल, 10वी झाली असेल किंवा 12वी झाली असेल तर त्याचं पासिंग सर्टिफिकेट द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स, पॅन कार्डचं झेरॉक्स आणि बँक डिटेल्स, जर तुमच्याकडे बँक अकाउंट नसेल तर त्या पद्धतीनं अकाउंटमध्ये एक अकाउंट ओपन, सेव्हिंग अकाउंट ओपन करून घ्यायचं आणि त्याचे डिटेल्स तुम्ही त्या रिक्वायर्ड त्या तालुका स्तरावरती जो प्रतिनिधी आहे, जो सेंटर रन करत आहे, तिथं जाऊन ते डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. त्यानंतर ती प्रोसेस होते की त्यांचे डॉक्युमेंट सर्व सबमिट कंपनीला केले जातात आणि विद्यार्थ्याचं ॲडमिशन कन्फर्म केलं जातं. याच्यामध्ये अजून एक चांगली गोष्ट म्हणजे काय की या विद्यार्थ्यांवरती आज हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा जर बघितला गेला तर याची कमीत कमी 70,000 ते 5 लाखापर्यंत फीज असते. आपण हा डिप्लोमा फ्री ऑफ कॉस्ट देतोय. तर मुलांना इथं एक चांगली गोष्ट काय की त्यांनी त्यांच्या पॅरेंट्सची एक NOC द्यायची आहे, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, म्हणजे ना हरकत. कारण का या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग दिलं जाते, तर त्यांनी ते वर्षभराचं ट्रेनिंग दिलेल्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. आणि दुसरं, त्यांच्या सरपंचाची एक NOC घेतोय आपण, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. तिथं मुलांनी जावं, तिथं सही सिक्का घ्यावा आणि यावं. आणि संस्थेनं पण एक NOC द्यायची आहे की ज्याच्यामध्ये या मुलांना 12 महिन्यासाठी 13 महिन्यासाठी हा कोर्स राबवला जात आहे. त्याच्यासाठी तो त्या भागात त्या हॉटेलमध्ये जाईल आणि हा कोर्स पूर्ण करेल. बरोबर. आणि मला वाटतं की हा कोर्सचे फायदे त्या विद्यार्थ्यांना त्या त्या भागामध्येच खरं तर राहून करता येणार आहेत. हा एक चांगला खरं तर उद्देश तुम्ही डोळ्यासमोर ठेवून हा कोर्स तयार केलेला आहे. त्याचबरोबर साधारणतः अर्थातच एक महत्त्वाचा मुद्दा येतो तेव्हा कोर्स होतो, सगळ्या गोष्टी होतात, मात्र रोजगाराची संधी कशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकते, तुम्ही त्यासाठी काही मदत करतात का? कल्याणी फाउंडेशनतर्फे इतरही काही मदत होते का रोजगारासाठी? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की आज रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्याशिवाय आपली मार्केटची स्थिती म्हणा किंवा घराचं संघटन किंवा घराची परिस्थिती सुधारणार नाही. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काय करतोय की 6 महिने त्यांचं ट्रेनिंग चालू असताना 6 महिन्यानंतर डायरेक्ट कल्याणी फाउंडेशन त्यांना पेरोलवरती घेत आहे. इथं विद्यार्थ्यांना बेसिक ज्या फॅसिलिटीज असतात, ज्या ESI असतील, PF असतील, त्या प्रोव्हाइड केल्या जात आहेत. आणि 2 महिन्यानंतर ज्यावेळेस ह्या विद्यार्थ्यांचं 2 महिने हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कंप्लीट होतील त्यावेळेस त्या मुलांना आपण मेडिक्लेम करतोय, जेणेकरून त्यांना उद्या काय अडचण आली किंवा आजारी पडले तर त्याला त्या प्रोव्हाइड केल्या जातात. आणि त्याचबरोबर या संस्था कल्याणी फाउंडेशनची हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा जो आहे हा कोर्स रन करण्यासाठी फ्रँचायझी आपण देतोय. त्या फ्रँचायझीसाठी तालुका स्तरावरती प्रतिनिधी नेमतोय आपण. जवळजवळ महाराष्ट्रात हे 100च्या आसपास गेलेलो आहोत आपण. याच्यामध्ये कोणाला जर याच्याची फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्यांनी आपले सतीश सर म्हणून आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहेत, त्यांना कॉल करावा त्यांनी आणि तिथं त्यांनी फ्रँचायझी रिलेटेड इन्फॉर्मेशन घ्यावी. दुसरी गोष्ट की या मुलांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल पण त्यांची परिस्थिती नाहीये, आर्थिक परिस्थिती नाजूक आहेत, याच्यामध्ये त्या मुलांनी तिथं आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलाय ऍडमिशनसाठी, तिथं कॉल करावा. 1 वर्षानंतर म्हणजे तुमचा डिप्लोमा 13 महिन्याचा कंप्लीट झाल्यानंतर जर वाटलं मुलाला की मला जॉब करायचा आहे आता, एक तर त्याच हॉटेलमध्ये त्यांच्या नॉर्म्स नुसार, कंडिशन नुसार तिथं जॉब मिळेल. नसेल तर त्या मुलाला वाटलं दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचं असेल तर दॅट इज हिज ऑर हर रिस्पॉन्सिबिलिटी.
ते जाऊ शकतात. त्याचे आपण त्यांना तसे सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड करतो. बरोबर आहे. म्हणजे फ्रँचायझी हा देखील तितकाच महत्त्वाचा खरं तर ह्या ठिकाणी मुद्दा येतो आणि फ्रँचायझीसाठी खरं तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे. जसं आत्ता सरांनी सांगितलं, सतीश सरांशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. ते ह्या संदर्भात तुम्हाला फ्रँचायझीविषयी अधिक विस्तृत माहिती देणारच आहे. त्याचबरोबर इतरही काही कोर्सेसबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवरती, स्क्रीनवर डिस्प्ले होणाऱ्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. सर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. देव सर, खरं तर मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही फ्रँचायझीचा विषय काढला. फ्रँचायझी इतकी महत्त्वाची आहे की कारण की आपल्या तालुका स्तरावरती आपल्याला पोहोचायचं आहे. या तालुका स्तरावरती पोहोचण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये ही फ्रँचायझी असणं कितपत महत्त्वाचं आहे आणि ही जर घ्यायची असेल फ्रँचायझी तर कशा पद्धतीने त्याची प्रोसिजर असते त्याबद्दल काय सांगाल? कोणताही जिल्हा असेल किंवा तालुका असेल, त्यांना जर आपल्या कल्याणी फाउंडेशन बरोबर हॉटेल मॅनेजमेंटच्या डिप्लोमासाठी कनेक्ट व्हायचं असेल तर त्या माध्यमातून आपण रिक्वायर्ड काय डॉक्युमेंट्स असतात त्या तुमच्या संस्थेचे जे काय ते तुम्हाला आम्ही व्हॉट्सॲप थ्रू पाठवून देतो. याच्यामध्ये त्यांचं स्वतःचे एक इन्स्टिट्यूट असावं. याच्यामध्ये इन्स्टिट्यूट म्हणजे 30 स्टुडंट्स बसण्या इतपत जागा असावी. एक तुमचं काउन्सिलिंग टेबल असावं, ऑफिस असावं. हेच याची रिक्वायरमेंट आहे, नथिंग एल्स. दुसरी हे तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती आपण चालू केलेलं आहे की याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की ग्रामीण भागातून मुलगा येत असतो, त्याचे एक्सपेन्सेस होत असतात ट्रॅव्हलिंगनी. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जिल्ह्याला जाऊ शकत नाहीत कारण का तेवढा एक्सपेन्स करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये आपली फ्रँचायझी आहे की त्या विद्यार्थ्यांनी त्या तालुक्यामध्ये जाऊन त्या सेंटरला संपर्क करावा, तिथं आपले डॉक्युमेंट सबमिट करावं आणि 13 महिने कंप्लीट करत असाल तरच ऍडमिशन घ्या. नसेल तर काय होतं की दुसरे जे इतर गरीब विद्यार्थी आहेत ज्यांना खूप शिकायचं आहे की आजपर्यंत पैसे नव्हते म्हणून शिकले नाहीत, अशा मुलांना चान्स मिळाला पाहिजे. आणि जिल्ह्याचा जो प्रतिनिधी असतो तो आमच्या तालुका स्तरावरती त्याचं कंट्रोल असतं. ही इज लुकिंग फॉर अ मॅनेजमेंट. तो मॅनेजमेंटचा टास्क करतो. एका जिल्ह्याच्या अंडर त्याचे 10 तालुके 5 तालुके असे दिलेले आहेत, ते त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करतात. त्यानंतर तो रिजनल हेड असतो. रिजनल हेड नंतर आपलं स्टेट इन्चार्ज असतात. अशा प्रकारे आपण माध्यमातून पूर्ण हे चेन म्हणूया, पूर्ण मॅनेजमेंटची चेन आहे, या पद्धतीने पूर्ण देशभर चालू आहे. बरोबर आहे. अर्थातच आता तुम्ही म्हणाल तसं देशभरात ही कल्याणी फाउंडेशन खरं तर त्याचं जाळं पसरलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आली आहे, कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र साधारणतः 13 महिन्यामध्ये हा कोर्स पूर्ण होतो का आणि त्याच्यानंतरही तुम्ही पुढे जाऊन अजून शिक्षण घेऊ शकता का? ओके, महत्त्वाची गोष्ट की इथं तुम्ही चांगला प्रश्न विचारलात मला की जसं मी सांगितलं की हा डिप्लोमा जो आहे तो 13 महिन्याचा आहे. याच्यामध्ये पहिला महिना आहे तो थिअरिटिकल ट्रेनिंग आहे जे की त्या तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती मिळणार आहे. 12 महिने आहेत जे पूर्णपणे हॉटेलमध्ये आहे. त्याच्यातले पहिले जे 6 महिने आहेत ते वेगवेगळ्या 4 डिपार्टमेंटमध्ये ही मुलं वर्किंग करणार आहेत, ट्रेनिंग घेणार आहेत आणि ही मुलं ट्रेनी म्हणून कन्सिडर केले जात आहेत. पहिले दीड महिना आणि दीड महिना असे टोटल 4 पार्ट केलेले आहेत, एक 45 दिवसाचे. असे तुम्हाला 6 महिने दिले जातील. याच्यामध्ये मुलांनी काय करायचं आहे, सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये वर्क एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, त्यानंतर हाऊसकीपिंग मध्ये घ्यायचं आहे, फूड अँड बिव्हरेज मध्ये घ्यायचं आहे आणि फ्रंट ऑफिस मध्ये घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यात जर मुलगा वाटला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कॉन्फिडंट आहे त्याला तसं पुढचं स्पेशलायझेशन असतं, पुढचे 6 महिने रोल करेल. याच्यानंतर आपण ह्यांना जे सर्टिफिकेट देणार आहोत ते जास्त महत्त्वाचे आहेत. आपण जर मुलाचं 10th आणि 12th असेल तर त्यांना उत्कल युनिव्हर्सिटी ओडिसाची आहे, त्याचं सर्टिफिकेट डिप्लोमाचं देत आहोत. आणि जी मुलं 10वीच्या आतमध्ये आहेत, 8वी 9वी 10वी असेल, त्यांना आपण NSDCचं नॅशनल स्किल डेव्हलपमेंटचं अगदी त्याचं सर्टिफिकेट देत आहोत, म्हणजे पुढे ते शिक्षण घेऊ शकतात. अगदी म्हणजे हा कोर्स करून डिप्लोमा करून तुम्हाला थांबायचं नाही तर तुम्ही पुढे जाऊनही कोर्सेस करू शकता आणि त्याचा नक्कीच त्या विद्यार्थ्यांना तसा फायदा होऊ शकतो. देव सर, आपल्या सोबत आता कल्याणी फाउंडेशनच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर जोडल्या गेलेल्या आहेत. अंबुजा पटनायक सध्या जोडल्या गेलेल्या आहेत, त्या थेट ओडिशामधून आपल्या सोबत आहेत. नमस्कार अंबुजा मॅडम. अंबुजा मॅडम यांची थोडक्यात आपण ओळख सांगायची झाल्यास त्या कल्याणी फाउंडेशनच्या खरं तर चेअरमन आहेत आणि गेल्या 18 वर्षांचा त्यांना या सगळ्याचा अनुभव आहे आणि त्या ग्रामीण भागाचा विकास आणि स्त्री सबलीकरणासाठी सध्या काम करतायत. तेव्हा आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात चर्चा करूया. अंबुजा मॅडम, सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे की कल्याणी फाउंडेशन का मेन उद्देश्य क्या है? कल्याणी फाउंडेशन जो है ये देश भर में जो यूथ वुमेन्स एम्पावरमेंट के ऊपर काम करता है. जैसे यूथ में हम बच्चों को जो ड्रॉप आउट होते हैं
सस्टेनेबल लाइवलीहुड के ऊपर ज़्यादा फोकस करते हैं। और जो भी गरीब बच्चे हैं जो पढ़ाई नहीं कर पाते हैं, उन्हीं को हम ये ट्रेनिंग के थ्रू एक लाइफ स्किल देते हैं, ताकि वो ज़िंदगी में कहीं भी किसी भी मोड़ पे वो लाइफ स्किल को यूज़ करके ही कैन एस्टेब्लिश खुद का लाइवलीहुड, उसकी सपोर्ट और फैमिली को सपोर्ट दें। ऐसे ही वुमेन्स एम्पावरमेंट में भी हम लोग जो गांव के गरीब गर्ल्स होते हैं, जो ड्रॉप आउट हैं, जो बैठ गए हैं घर में, उन्हीं को स्टिचिंग का ट्रेनिंग देते हैं और उन्हीं को फिर उनके घर के अंदर के कुछ काम दे के हम उनको भी सस्टेनेबल लाइवलीहुड का हर टाइम पे कोशिश करते हैं कि वो आत्मनिर्भर बने। जैसे हमारे अभी पीएम जी का नारा चल रहा है कि आत्मनिर्भर मिलेगा, इसी चीज़ को हम फोकस करके स्पेशली वो यूथ एंड वुमेन इन दोनों को आत्मनिर्भर बनने की में सहायता करते हैं। बिल्कुल बिल्कुल। अंबुजा मैडम, और एक सवाल ये है कि आप गरीब लोगों के लिए, जो लोग हैं उनके लिए ये काम कर रहे हैं, ऐसा क्यों? गरीब लोग जो बोल रहे हैं, जो स्पेशली जो बीपीएल बिलो पॉवर्टी लाइन है, जो फिनेंशियली बैकवर्ड है, हम उनके लिए इसलिए करते हैं बिकॉज ऑफ दे आर नॉट एबल टू स्टडी। वो आगे पढ़ नहीं पा रहे हैं, इसी वजह से स्कूल से वो ड्रॉप आउट हो। ठीक है, तो कल्याणी फाउंडेशन का मोटो है कि उन्हीं ड्रॉप आउट बच्चों को अगर हम कुछ प्रैक्टिकल ट्रेनिंग थोड़ी थोड़ा देके, फिर प्रैक्टिकली अगर होते हैं तो उनको प्रैक्टिकल ट्रेनिंग देके, हमारे ये स्कूल से उनको कुछ सर्टिफिकेट दे के, फिर उनकी जो लाइफ देखे, जब एक बंदा ड्रॉप आउट होता है, इधर उसको फिनेंशियली वो बैकवर्ड है, फिर आगे नहीं पढ़ पा रहा है, तो क्या होगा, वो ड्रॉप आउट होगा, उसका पढ़ाई बंद होता है वहाँ पे, और उसके पास कोई कट ऑफ मार्क नहीं होता है कि वो कोई भी स्कूल, कॉलेज या यूनिवर्सिटी में दाखिला पाए, या तो कि उसके पास वो पैसा नहीं होता है जिस वजह से वो कोई अच्छा सा ट्रेनिंग ले पाए। इसी वजह से हम इन्हीं बच्चों को ही स्पेशली फोकस करते हैं कि ये बच्चे कुछ लाइफ स्किल सीखें और अपने आप को सही करें। गरीब बच्चों को हम लोग इसीलिए यूज करते हैं ताकि आपको पता है कि जब भी भूख होता है तो लोग गलत काम में भी चले जाते हैं। ठीक है, तो हमारा ये कोशिश रहता है कि ये बच्चे कल को कोई गलत राह ना पकड़े, बराबर, वो सही रास्ते पे जाए और अपनी लाइफ को एक क्या बोलते हैं, एक रिस्पेक्टेड लाइफ बने। बिल्कुल। तो यही हमारा एम रहता है कि गरीब बच्चे ही इसमें पार्टिसिपेट ज़्यादा करें, तो हमको ज़्यादा अच्छा लगता है। बिल्कुल। अंबुजा जी, आपका हेतु, आपका उद्देश्य हमें समझ में आया। गरीब बच्चों के लिए आपने ये कोर्सेज चालू किए हैं और उनका बहुत ही मतलब उनके लिए बहुत ही अच्छा है, उनका भी करियर बन रहा है। लेकिन ये आप जैसे बोल रहे हैं कि होटल मैनेजमेंट आप कोर्सेज जो है वो फ्री दे रही है, डिप्लोमा फ्री दे रही है, लेकिन कौन से होटल्स आपके साथ टाई अप है? देखिए, पैंतालीस से पहले हमारे काफ़ी सारे होटल, जैसे आपकी लॉज का चैन होटल पूरा मैफेयर, हमारे होटल्स बेंगलोर में, उड़ीसा में काफ़ी सारे होटल्स हैं, प्लस हमारे हरियाणा, राजस्थान, हरियाणा में काफ़ी सारे होटल्स हैं। हमारे राजस्थान के वेरी प्रोस्पर एरिया, जहाँ पे हर टाइम पे होटल का जो लाइवली रहता है होटल में, तो इस एरिया में हमारे काफ़ी सारे 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार तक हम जाते हैं। 5 स्टार हम नहीं जाते हैं क्योंकि वहाँ पे बच्चों का ट्रेनिंग हमसे नहीं हो पाता है, तो इसी वजह से 5 स्टार को हम बाद में जब वो अपॉइंटमेंट लेंगे तभी हम उनको 5 स्टार की तरफ दिखा लेंगे, लेकिन स्पेशली वी फोकस ऑन 2 स्टार और 3 स्टार। बिल्कुल। अंबुजा जी, और एक सवाल ये है कि जैसे आप बोल रहे हैं कि कल्याणी फाउंडेशन की तरफ से ये कोर्सेस आप दे रहे हैं, लेकिन सिक्योरिटी और हेल्थ, ये भी इशू इतने ही इम्पोर्टेंट है, फाइनेंशियल इश्यूज देखिए उतने ही इम्पोर्टेंट है, उसके बारे में? राइट, हम क्या करते हैं, जैसे ये बच्चे जो हैं हम लेते हैं 18 साल से आगे, ठीक है, बिकॉज दे आर एलिजिबल सिटीजन ऑफ द कंट्री। ठीक है, तो उनका हम क्या करते हैं, जब इनका 1 महीना 2 महीना हम देखते हैं इनकी रिटेंशन, क्योंकि नॉर्मली काफ़ी सारे बच्चे के दिमाग में क्या क्या रहता है, एज दे आर नॉट फोकस्ड टू देयर करियर, ठीक है, तो वो क्या करते हैं, ड्रॉप आउट हो जाते हैं। तो इसी चीज़ को हम ध्यान में रख के उन्हीं बच्चों को ट्रेनिंग के दौरान, थ्योरेटिकल ट्रेनिंग के दौरान ही हम उनको बहुत सारी चीज़ उसके फ्रेंड में डालते हैं, लेकिन फिर भी ड्रॉप आउट होते हैं। इसी वजह से हम उनको 2 महीना देखते हैं, उसके बाद उनका PAPSI का हम थोड़ा रखते हैं, फिर उनका इंश्योरेंस रखते हैं। ये हो गया उनका जैसे सिक्योरिटी और लाइफ सिक्योरिटी, और PF जो है फाइनेंशियल सिक्योरिटी, वो सारा पैटर्न जो होता है दोनों तरफ का कल्याणी फाउंडेशन की
हम ही बेयर करते हैं वो अमाउंट, क्योंकि बच्चे तो छोटे हैं और स्टाइपेंड होते हैं, तो उस हिसाब से इनका होता है सिक्योरिटी। साइड बाय साइड जब इनका 6 महीने कंप्लीट हो जाता है, वीटी में गुड अमाउंट ऑफ जॉब ट्रेनिंग में जब डालते हैं तो उसका एक गुड अमाउंट उनको दिया जाता है और तो कंटिन्यू भी रहता है इनका। बिल्कुल। अंबुजा जी, अच्छा है आप अलग का कुछ कर रहे हैं और गरीबों और जो विद्यार्थी है, जो स्टूडेंट है, उनके लिए आप बहुत ही अच्छा काम करिए। मेरे साथ देव सर भी आहे, उनसे भी मुझे बात करनी आहे। देव सर, आपण पाहिलं तर आता ह्या सगळ्याच्या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे ह्या सगळ्याच्या हे जो कोर्स आहे हा साधारणतः किती कालावधीचा असतो आणि त्याचबरोबर ह्या कोर्सच्या दरम्यान ह्या विद्यार्थ्यांचं शिक्षण, कारण की बऱ्याचदा असं होतं की गरीब ह्याच्यातून आलेले असतं, त्यामुळे जास्त शिक्षण नसतं, तर इंग्लिशचं ज्ञान असेल, हिंदी असेल किंवा इतर काही भाषा असतील, त्या पद्धतीचं शिक्षणही दिलं जातं का या कोर्सच्या दरम्यान? अगदी थोडक्यात काय सांगाल? ओके, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की हा जो डिप्लोमा चाललाय हा इंग्लिशमध्ये सिलेबस आहे, त्याला आपण मराठीत पण कन्वर्ट करतोय। बरं, कारण आपला ग्रामीण भागातून येणारा जो मुलगा आहे की ही इज नॉट एबल टू स्पीक इन इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी तेवढा तो स्ट्रॉंग नाही आहे। तर इथं काय करतो की जो ट्रेनर ट्रेनिंग देतो त्या ट्रेनरला एक ट्रेनिंग दिलं जात आहे की हॉटेल मॅनेजमेंटचा हा विषय कसा शिकवावा, याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्यानंतर त्यांचं स्पोकन इंग्लिश, त्यानंतर त्यांचे बॉडी पोश्चर्स, ग्रूमिंग असतील, ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं जाते। कारण का जास्त हॉटेल इंडस्ट्रीला जे रिक्वायरमेंट असते की तुमचं लुक पहिलं, त्यानंतर लुक आणि नंतर बुक होतात ते। म्हणजे इफ द स्टुडंट इज एबल टू टॉक टू अ पर्सन, the person who are visiting hotels, की त्यांच्याबरोबर त्याला इंटरॅक्शन करता आलं पाहिजे, त्याच्यासाठी हा सिलेबस या पद्धतीने आपण तयार केलेला आहे। म्हणजे इंटरॅक्टिव्ह खरं तर सेशन असतात, इंटरॅक्टिव्ह सिलेबस असतो आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होत असतो। अर्थातच अंबुजा मॅडम, तुम्ही पण खूप छान माहिती या खरं तर कार्यक्रमाच्या निमित्तानं दिली। तुम्ही ओडिशावरून स्वतः ह्या कार्यक्रमात लाईव्ह म्हणून उपस्थित राहिलेला आहेत। त्याचबरोबर देव सर, तुम्ही देखील खूप छान माहिती आपल्या प्रेक्षकांना दिलीत। नक्कीच गरीब विद्यार्थ्यांना या कोर्सचा नक्कीच फायदा होणार आहे। वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते। मात्र तुम्हालाही काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा फ्रँचायझी घ्यायची असेल तर खाली दिलेल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे। यानंतर हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो। तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास।